पिहू 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 इकडे बघ. पिहू पिहू इकडे बघ. इकडे बघ. काय होतंय? हा श्वास घे, श्वास घे. काय होतंय? बोल बोल. डोकं दुखतंय, गरगरल्यासारखं होतंय. पिहू इकडे बघ. राजा इकडे बघ, इकडे बघ. श्वास घे, श्वास घे. कालपासून पोटात काही नाहीये ना, म्हणून असं होतंय बाळा. सगळं ठीक होईल. आपण इकडून बाहेर सुटू. हा तुला पाणी हवं? हा दादा, दादा ऐका ना, पाणी हवंय दादा. माझ्या मुलीला पाणी हवंय दादा. ही अनु नसली ना की खायचे जाम वांदे होतात. भूक लागली आहे मला कधीपासून. नाश्ता मागवला होता, अजून कसा नाही आला डिलिव्हरी बॉय. ये ना बाबा लवकर. लवकर आलात. वहिनी, अनु आली नाही का अजून? नाही ना भाऊजी. एवढा उशीर कसा? काही फोन वगैरे आला होता का तिचा? मी सकाळपासून फोनच्या जवळच आहे भाऊजी, पण कोणाचाच फोन नाही आलाय. मला एवढी काळजी वाटते ना त्या दोघींची. कुठे असतील त्या? मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही फ्रेश होऊन येता का? नाश्ता मागवला होता सगळ्यांसाठी. मागवला? नाही ठीक, हरकत नाही. आलो फ्रेश होऊन. कंसे, सगळी तयारी झाली आहे ना सभेची? मी सांगितलंय त्याप्रमाणे सगळं नीट केलंयस ना? कारण थोड्याच वेळात सभेला सुरुवात होईल. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका, सगळी तयारी केलेली आहे. एक विचारू? त्या अविनाश पाटकरचा फोन येतोय सारखा. त्याच्या बायकोचं काय केलं तुम्ही? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी गायब केलंय तिला? नाही बाबा, मला असं म्हणायचं. पुढे त्या आमदार साहेबांच्या ऑफिसमध्ये जा आणि ते देतील ते पॅकेट घेऊन ये. त्यांना 2-3 व्हिडिओ क्लिप्स हव्यात बघायला. आंबट शौकीन आहेत रे ते, माझ्यासारखे. ठीक आहे बाबा. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. रडू नको. इकडे बघ, इकडे बघ. माझ्याकडे बघ. माझ्या श्वास घे, श्वास घे. स्ट्रॉंग आहेस ना तू? हा आपल्याला स्ट्रॉंग राहायचं. धीर धर, सगळं ठीक होईल. श्वास घे, श्वास घे. वाह, सीमा, राजन ये ना, नाश्ता करायला ये. मी सगळ्यांसाठी नाश्ता मागवला होता. ये ना, बस ना, घे. सुरुवात कर. इथे अनु आणि पिहूचा पत्ता नाहीये आणि तुला नाश्ता सुचतोय. भूक तर लागणारच ना. नाही म्हणजे मी प्रथमचा विचार करून मागवला होता. आणि आईनं भूक कंट्रोलच होत नाही राजन, त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून मागवला मी. अच्छा, कुठे आहेत दोघे? त्यांना नाही बोलवलंस? मी बोलवलं पण त्यांची इच्छाच होत नाहीये रे खायची. खा. भूक लागली, खाऊन घेते आधी.
दत्तो बाबा की दत्तो बाबा की भक्तगणांनो, आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्या या दिव्य सभेला आपल्या विभागाचे लोकप्रिय आणि जनतेसाठी सदैव तत्पर असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार भोसले साहेब येत आहेत. तर टाळ्यांच्या गजराने आपण त्यांचे स्वागत करूया. दादा, ते बघ कणसे. त्यांना विचारूया का आपण? पण तो स्टेजवर आहे, कसं विचारणार? मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दत्तो बाबा की जय. बसा 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 बसा. इथं उपस्थित सर्व भक्तजनांना माझा मनापासून नमस्कार. इतक्या मोठ्या संख्येने आज तुम्ही इथं उपस्थित झालात, हे तुमचं बाबांवरचं प्रेम आहे. एक काम करतो, मी जातो पुढे, तुम्ही बसून घ्या. आजही बाबा आपल्या दिव्य शक्तीने आणि चमत्काराने आपल्या सर्वांना समाधान आणि आनंद देणार आहेत. बरं झालं पाटकर साहेब तुम्ही आलात. या या बसा बसा. नाही नाही, ऐका ना, मला अर्जंट बाबांना भेटायचं आहे. प्लीज, मी जरा प्रॉब्लेममध्ये आहे, प्लीज. अहो आपण बोलू यावर. काय या बाबांची सभा सुरू होणार आहे, थोडं गडबड आहे. सभा सुरू होणार म्हणूनच सांगतो ना, आधी भेटायचं आहे मला. मी हात जोडतो. अहो झाले काय, अनु आणि पिहू 2 दिवस झाले सापडत नाही आहेत. आम्ही खूप विचार केला, खूप शोधलं त्यांना, सगळीकडे शोधून झालंय, त्या कुठेच नाही आहेत. आणि अशा वेळी काही कळत नाही. हो काय करू? नाही, बाबांना कसं ते दिव्य दृष्टी काहीतरी कळेल, बाबां मार्ग पाटकर दाखव. साहेब तुम्ही शांत व्हा. कसं? अहो बाबांची ना साधनं सुरू आहे, त्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही. मला समजून घ्या, का पॅनिक होत आहे पाटकर साहेब. बाबांवर विश्वास आहे ना तुमचा? मग तुमच्या मुलीला ना तुमच्या बायकोला काही होणार नाही, सेफ आहेत ते. थोडक्यात सांगतो, मी जे आज इथं उभा आहे ते दत्तो बाबांच्या कृपेमुळे. आणि मी काय म्हणतो, ते बाबांनी मला भाऊ मानलाय, त्यांना विचारा ना, ते कुठे तेवढं विचारा ना फक्त. पाटकर साहेब बसा. अहो गडबड सुरू आहे, मला आता कधीही जावं लागेल. तुम्ही बसा 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 तुम्ही. आमदार साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं म्हणून मी त्यांचा आभारी आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण समोर बसून घ्यावं. या बसा बसा. दादा, डोंट वरी. सभा झाल्यावर भेट होईल ना बाबांची. नको टेन्शन घेऊस. मागा अशीच भीक मागा. तुमची अनु, पिहू आणि ते प्रोफेसर या जन्मात तरी इथे पोचू शकणार नाहीत. हॅलो ईशान, मी काळबादेवी मंदिर जवळ आहे. हां लवकर ये. सर 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 काय झालं तुम्हाला? सर्व भक्तगणाला मी नम्र विनंती करतो की आपल्या सगळ्यांचे गुरु, आपले लाडके दत्तो बाबा आपल्याला भेटायला येणार आहेत. तर चला तर मग
जोरदार टाळांनी त्यांचं स्वागत करूया. बोला दद्दू बाबा की, बोला दद्दू बाबा की, बोला दद्दू बाबा की. बोला दद्दू बाबा की, बोला दद्दू बाबा की, बोला दद्दू बाबा की, बोला दद्दू बाबा की. आनंदी आनंद, आनंदी आनंद. माझ्या सर्व भक्तगणांना या दद्दो बाबाचा आशीर्वाद. आज आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा शतशः आभारी आहे. भक्तगणो, इथे आलेला प्रत्येक जण आपल्यासोबत काही ना काहीतरी दुःख घेऊन आलेला आहे. कुणाच्या घरात पैसा नाही, कुणाच्या संसारात चिंता आहे, कुणी व्याधीने ग्रस्त आहे, तर कुणाच्या मनात भीती आहे. पण मी तुम्हा सगळ्यांना एक सांगतो, आजचा दिवस हा साधा सुद्धा नाही. आजचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारा आहे. जेव्हा एखादा भक्त संपूर्ण श्रद्धेने बाबांच्या चरणी येतो तेव्हा त्याचा उद्धार निश्चित होतो. काय भोसले, खरंय ना हे? तुमची दुःख, तुमची संकट, तुमच्या अडचणी या आता तुमच्या राहिलेल्या नाहीत, त्या आता सगळ्या दद्दो बाबांच्या झालेल्या आहेत. जोपर्यंत हा दद्दो बाबा तुमच्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत कुठल्याही वाईट शक्ती तुमचं काहीही वाईट करू शकत नाही. बोला दद्दू बाबा की. लोक म्हणतात दद्दो बाबा चमत्कार कसे करतात, तर मी त्यांना सांगू इच्छितो, तो वरचा मला शक्ती देतो आणि ती शक्ती मी माझ्या भक्तांच्या कल्याणासाठी वापरतो. आज सुद्धा इथं जमलेल्या अनेक भक्तांच्या आयुष्यात बदल घडणार आहेत. अनेकांना त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तेव्हा आता बोला, आनंदी आनंद, आनंदी आनंद. दद्दू बाबा की जय दद्दू बाबा की जय दद्दू बाबा की दद्दू बाबा की. दद्दो बाबा की. मला जाऊ द्या ना, तुम्ही घेऊन चला ना. मी पटकन दोन, एवढाच प्रश्न आहे माझा, तेवढा विचारतो. आणि मी पाटकर साहेब, एवढी कळ काढली आणखी थोडा वेळ कळ काढा. कशी काळ काढू मी? अहो 2 दिवस झाले माझी बायको, माझी मुलगी करी नाही, कशी काळ काढू मी? अहो पाटकर साहेब, ऐकून घ्या ना, आता सभा सुरू होणार आहे आणि खूप गडबड आहे. खूप काम आहेत मला, प्लीज समजून घ्या. मी बघतो. मी काय म्हणतो, सभा संपल्या ना मी सगळ्यात पहिला तुमचा प्रश्न सॉल्व्ह करतो, मग तर झाला. सभेत नाही घेता येणार का माझा प्रश्न? नाही ना, का आधी घेतला होता? बायकोला बोलवलं होतं, माझ्या मला बोलवलं होतं. आता तुम्ही रडू नका, शांत व्हा तुम्ही. बघा ना किती गर्दी आहे, किती गडबड आहे, तुम्हीच बघा. आणि आमदार साहेब पण आले, घ्या ना, समजून घ्या. मी इथेच बसलोय. दद्दो बाबा की, दद्दो बाबा की, दद्दो बाबा की. भक्तगणांनो, तर आता आपण आपल्या दिव्य सभेला सुरुवात करूया. ज्यांच्या मनात काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत, त्यांनी एक एक करून पुढे यावे आणि आपल्या समस्या बाबांना सांगावे. बाबा आपल्या दिव्य दृष्टीने आणि अद्भुत शक्तीने तुमच्या सगळ्या समस्यांवर नक्कीच मार्ग सांगतील. बाबांच्या अनेक भक्तांना बाबांच्या कृपेने आपल्या आयुष्यात चमत्कार अनुभवलेले आहेत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो की पूर्ण श्रद्धेने
आणि विश्वासाने बाबांच्या चरणी या, म्हणजे बाबा तुमचं नक्कीच कल्याण करतील. बोला दत्तो बाबा की जय. दत्तो बाबा की जय. बसा. थांबा. अनुप्रियाजी, तुम्ही इथे कशा? मी घेऊन आले त्यांना इकडे.
अनुताई, बोला तुम्हाला काय बोलायचंय ते. बस करा. या माणसाच्या पाया पडणं थांबवा आता. बस झालं. हा कुठलाही संत किंवा दिव्य पुरुष नाही. हा एक नंबरचा विकृत, व्यभिचारी, खोटारडा आणि फसवा माणूस. बाई बाबांबद्दल असं बोलते. काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस का? हो अविनाश, शुद्धीत आहे म्हणून बोलते मी. वेळीच सावरले म्हणून बोलते मी, वाचले म्हणून बोलते मी. आणि आज प्लीज तुम्ही मला थांबवू नका. विनाश, कारण आज जर मी गप्प बसले ना, तर उद्या अनेक स्त्रियांची आबरू लुटली जाईल. अनेक मुलींचा जीव धोक्यात येईल. त्यामुळे आज मला थांबवू नका. दोन दिवसांपासून माझ्या घरचे घाबरलेले होते. गेले 2 दिवस मी आणि माझी मुलगी पिहू बेपत्ता होतो. हो ना दद्दो बाबा?